नमस्कार मंडळी. जर तुम्ही वैद्यकीय किंवा दंतवैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर आजची ही माहिती तुमच्यासाठीच आहे. आज आपण एका अशा मोठ्या आणि प्रतिष्ठित भरती प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या करिअरसाठी खरोखरच एक गेम चेंजर ठरू शकते. तर वेळ न दवडता थेट विषयाला सुरुवात करूया. प्रश्न असा आहे की तुम्ही वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय क्षेत्रात तुमचं स्वतःचं एक दमदार शैक्षणिक करिअर करण्यासाठी तयार आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आपण इथे प्रत्येक गोष्ट एकदम बारकाईने आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सर्वात आधी बघूया की वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय क्षेत्रात नेमक्या कोणत्या आणि किती संधी उपलब्ध आहेत. तर ही मोठी भरती प्रक्रिया निघाली आहे महात्मा गांधी विद्यामंदिराच्या KBH दंत महाविद्यालय आणि रुग्णालय येथे. आता हे कॉलेज कुठे आहे तर हे आहे महाराष्ट्रातील नाशिक शहरात, अगदी मध्यवर्ती अशा पंचवटी भागात. त्यामुळे जे लोक एका उत्तम शहरात राहून चांगलं काम करण्याच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी नाशिक हे खरंच एक बेस्ट लोकेशन आहे, नाही का? आता इथे समजून घेण्यासारखी एक खूप मस्त गोष्ट आहे. संस्थेने पदांची विभागणी अतिशय स्पष्ट केली आहे. दंतवैद्यकीय आणि वैद्यकीय अशा दोन मुख्य कॅटेगरीज आहेत. डेंटल स्टाफमध्ये अगदी ट्युटरपासून ते थेट अधिष्ठाता म्हणजे डीन या सर्वोच्च पदापर्यंतच्या जागा आहेत, ज्यामध्ये प्रोस्थोडॉन्टिक्स आणि ऑर्थोडॉन्टिक्स सारख्या स्पेशालिटीज येतात. आणि दुसरं म्हणजे मेडिकल स्टाफ. इथे ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि जनरल मेडिसिन यांसारख्या महत्त्वाच्या शाखांमध्ये प्रामुख्याने रीडर आणि लेक्चरर पदांसाठी भरती होत आहे. ठीक आहे, आता पुढे वळूया आणि बघूया या शैक्षणिक पदांसाठी नेमक्या काय जबाबदाऱ्या असतील. आता पदाच्या दर्जानुसार तुमच्या जबाबदाऱ्या कशा बदलतात ते पाहूया. जर तुम्ही ट्यूटर किंवा लेक्चरर म्हणून सुरुवात करत असाल तर तुमचं मुख्य काम हे विद्यार्थ्यांचा पाया पक्का करणं म्हणजेच फाउंडेशनल टीचिंग हे असेल. पण जसजसे तुम्ही रीडर किंवा प्रोफेसर बनता तसतशी प्रगत संशोधन करण्याची आणि स्वतःचे रिसर्च पेपर्स पब्लिश करण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर येते. आणि जर तुम्ही डीन पदावर असाल तर संपूर्ण संस्थेचं नेतृत्व आणि प्रशासन तुमच्याकडे असतं. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांना क्लिनिकल गायडन्स देणं हे सर्वच पदांसाठी कॉमन आणि अत्यंत महत्त्वाचं काम असणार आहे. सर्वात महत्त्वाचा भाग, या सर्व पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय आहे ते आता आपण पाहूया. इथे एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, तुमची पात्रता ही DCI आणि MCIच्या नियमांनुसारच असली पाहिजे. आता टप्पे बघूया. ट्यूटरसाठी BDS आणि फक्त 1 वर्षाचा अनुभव चालून जातो. लेक्चरर व्हायचं असेल तर डेंटलमध्ये MDS आणि मेडिकलमध्ये MBBS सोबत 3 वर्षांचा अनुभव लागतो. याच्या पुढचा टप्पा म्हणजे रीडर. यासाठी तुमच्याकडे लेक्चरर म्हणून 4 वर्षांचा अनुभव आणि मेडिकलमध्ये किमान 2 पब्लिकेशन्स असणं मस्ट आहे. आणि सर्वात वरचं पद म्हणजे प्रोफेसर. यासाठी तुम्हाला रीडर म्हणून सलग 5 वर्ष काम केलेला अनुभव अनिवार्य आहे. म्हणजे अनुभवाची ही शिडी अगदी स्टेप बाय स्टेप ठरवलेली आहे. आता इथे एक थोडी वेगळी आणि भारी गोष्ट सांगतो. ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी सारख्या काही विशिष्ट विभागांमध्ये एकूण जागांपैकी 30% नॉन मेडिकल म्हणजेच बिगर वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती होऊ शकते. आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये तर हीच लिमिट चक्क 50% आहे. म्हणजे जर तुमच्याकडे मान्यताप्राप्त वैद्यकीय MSc पदवी असेल तर तुम्ही लेक्चरर पदासाठी नक्कीच एलिजिबल आहात. आहे की नाही कमाल? चला आता तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे येऊया, तो म्हणजे पगार, फायदे आणि नियुक्तीच्या अटी. वेतन श्रेणी किंवा पगाराबद्दल बोलायचं तर जाहिरातीत एकदम क्लिअर सांगितलंय की पगार हा नियम आणि अटीनुसारच राहील. म्हणजेच संबंधित काउन्सिल आणि संस्थेचे जे स्टँडर्ड नियम आहेत त्यानुसार तुम्हाला एक अतिशय पारदर्शक आणि चांगली सॅलरी मिळेल याची तुम्ही नक्कीच खात्री बाळगू शकता. इथे संस्थेची एक खूप चांगली लवचिकता दिसून येते. जे आपले रेग्युलर उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा आणि शिक्षण हे अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत व्हॅलिड असेल. पण जे अनुभवी शिक्षक आहेत आणि ज्यांचं वय 64 वर्षांच्या पुढे आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक खास संधी आहे. काउन्सिलच्या निकषानुसार अशा सिनियर प्रोफेसर्सना 1 वर्षासाठी नियुक्त केलं जाऊ शकतं, जे दरवर्षी रिन्यू करता येतं. हा खऱ्या अर्थाने दीर्घ अनुभवाचा सन्मानच आहे. आरक्षणाचा विचार करता महाराष्ट्र सरकारच्या नेहमीच्या नियमानुसार सर्व समांतर आणि उभ्या प्रवर्गाचे आरक्षण लागू राहतील. पण लक्षात ठेवा बरं का, जर तुम्हाला कॅटेगरीचा किंवा आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट असणं एकदम मस्ट आहे. यासोबतच व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडावं लागेल. चला आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. अर्ज कसा करायचा आणि त्याची शेवटची तारीख काय आहे? अप्लाय करण्याची प्रोसेस एकदम सिंपल आहे.
तुम्ही साध्या कागदावर किंवा कॉलेजच्या विहित नमुन्यात अर्ज करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्जासोबत तुम्हाला तुमची सगळी एज्युकेशनल सर्टिफिकेट्स आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स अटेस्टेड करून म्हणजेच साक्षांकित करून जोडायची आहेत. आणि हा पूर्ण तयार केलेला अर्ज नाशिकच्या पंचवटीतल्या KBH डेंटल कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी यांच्या नावे तुम्हाला पाठवायचा आहे. एकदम क्लिअर? आता ही तारीख कुठेतरी लिहूनच ठेवा. 4 जून 2026. होय, या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी तुमचा हार्ड कॉपी अर्ज कॉलेजमध्ये पोहोचायलाच हवा. त्यामुळे पोस्टाने किंवा कुरिअरने फॉर्म पाठवताना लागणारा वेळ लक्षात घेऊन वेळेचं अचूक नियोजन करा आणि आजच तयारीला लागा. तर आता शेवटचा विभाग, आजच सबस्क्राईब करा आणि या संधीसाठी अर्ज करा. तर मंडळी, अशाच नवनवीन आणि खात्रीशीर जॉब अपडेट्ससाठी आपला जॉब महागुरू या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर लगेचच कागदपत्रे गोळा करा आणि मुदतीच्या आत तुमचा अर्ज पाठवा. शेवटी एक विचार नक्की करा, एवढ्या मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेचा भाग होऊन भविष्यातले उत्तम डॉक्टर्स घडवण्यात तुम्ही तुमचं काय योगदान देऊ शकता, हे नक्कीच विचार करण्यासारखं आहे. तर आजची ही माहिती आपण इथेच थांबूया. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.